नुकतीच महाराष्ट्राची सरकार स्थापन झालेली आहे आणि आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। अधिवेशन देखील हिवाळी अधिवेशन नागपुरात सुरू आहे आणि हिवाळी अधिवेशनावर मोर्चा घेऊन जे आहे आदिवासी बिंजर समाज समिती आलेली आहे, जे सरकारच्या कानापर्यंत आपल्या मागण्या पोहोचवण्यासाठी जे आहे इथे आंदोलन करत आहे हे लोक। दादा, काय सांगाल, कुठल्या तुमच्या मागण्या आहे आज तुम्ही आंदोलन करत आहात? आमच्या मागण्या अशा आहेत, आम्ही 2001 पासून आम्ही लढा करत आहोत आणि आमची बिंजवार आणि इंजवार ही एकच जात आहे। दोन नसून वेगळ्या जाती, दोन नसून एकच जात आहे आणि आम्हाला सरकार दोन जाती समजून आम्हाला आपल्या सवलतीपासून वंचित ठेवत आहे। म्हणजे आमच्या मुलाचे शिक्षण नाही होत, आम्हाला व्हॅलिडिटी येत नाही, म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी नाही, कास्ट नाही आणि आम्ही जंगला खोऱ्याखोऱ्यात राहत असतो। आमच्या नदी खोऱ्यावर जंगलामध्ये राहतो, लांब दूर, आम्ही सिटीपासून दूर राहतात आणि आम्हाला आदिवासी नाही आहेत। आमची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, आमची आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे आणि त्यामुळे कसं आहे, समाजाची शेती करणे, रोज मोलमजुरी करणे आणि आमचा जो समाज आहे नदीच्या काठावर बसलेला आहे। 1960 साली जेव्हा महाराष्ट्रातून विदर्भ हा बनला तेव्हा आमचा हा पुरा मध्य प्रदेशमध्ये विस्तारित होता। आता जेव्हा महाराष्ट्र निर्माण झाला, विदर्भ वेगळा झाला, तर भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये मराठी आणि हिंदीचा संभ्रमण झालेला आहे आणि त्यामुळे मराठीमध्ये इंजवार झालेला आहे आणि बिंजवार समाज एकच आहे। आम्ही 4 वेळा 2001 पासून 4 वेळा उच्च न्यायालयात आम्हाला न्याय दिलेला आहे आणि त्यांनी केंद्र सरकारला अहवाल पाठवण्याचा दिला आहे, परंतु त्यांनी आतापर्यंत 24 वर्ष झाले, त्यांनी आतापर्यंत केंद्र सरकारला अहवाल सादर केलेला नाही आहे। तर आमची एकच मागणी आहे की इंजवार बिंजवार हा एकच समाज असून सर्व आमच्या मुलांना कास्ट व्हॅलिडिटी मिळाल्या पाहिजे, कास्ट बनल्या पाहिजे व आदिवासी जे बी सवलती आहे त्यापासून आमचा समाज वंचित आहे, त्यांना पूर्ण सवलती मिळायला पाहिजे, हाच आमची मागणी आहे। कुठून आले आहे तुम्ही आणि कधीपासून हा तुमचा संघर्ष सुरू आहे? आमच्या 2001 पासून सुरू आहे हा संघर्ष आणि आज 24-25 वर्ष झालेले आहेत ह्या संघर्ष देत आहोत आम्ही। अनेक समाज कल्याण आणि सर्व यांना निवेदन आणि हे दिलेलं आहे, तरी त्यांनी आतापर्यंत आम्हाला सरकारने न्याय दिलेला नाही आहे। जर सरकारने आताही तुमच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तुमचं काय आव्हान असेल, काय तुमचा सामोरचा पावित्र्य? अगर आमच्या ह्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण अहवाल सादर सरकारला नाही केला तर आम्ही समोर तीव्र आंदोलन करण्याची आमची तयारी पण दर्शवण्यात येत आहे। हे जे आहे हे आदिवासी बिंजवार या समाजाचे लोक आहे आणि समाजासाठी, जातीसाठी, व्हॅलिडिटीसाठी 24 वर्षापासून लढा देत आहे आणि आताही जर सरकारने त्यांच्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा जे आहे आंदोलनकर्त्यांनी दिलेला आहे। VKB न्यूजसाठी